राम मंदिर सोहळ्याला उरले काही तास, संपूर्ण देशात जोरदार तयारी। राम मंदिरही उद्घाटनासाठी सज्ज। 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधिवत पूजेचा आजचा 6वा दिवस। विविध होम हवन आणि पूजेचं आयोजन। उद्याच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये 7140 खास निमंत्रित, 112 विदेशी पाहुण्यांचाही समावेश। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा। सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तासाठी एनडीआरएफची टीमही तैनात। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। शरयूमध्ये बोटीतूनही पोलिसांचं पेट्रोलिंग सुरू। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शरयू तीरावरती रामभक्तांची गर्दी। देशविदेशातले पत्रकार सुद्धा अयोध्येमध्ये दाखल। अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी। कचरा होऊ नये म्हणून बिस्लरी कंपनीचा गर्दी तिकडे कचऱ्याचा डबा असा उपक्रम। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या प्रमुख पाहुण्यांना खास भेटवस्तू देणार। 11,300 भेटवस्तूंचं दिला ऑर्डर। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली। अयोध्येमध्ये साकारलं प्रभू श्रीराम यांचं वाळू शिल्प। अयोध्येमध्ये श्रीरामाचं चित्र रेखाटण्यासाठी चित्रकारांना व्यासपीठ। देशभरातून आलेल्या चित्रकारांमध्ये महाराष्ट्रातल्या 11 चित्रकारांचा समावेश। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा प्रसाद म्हणून जवळपास 13.5 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू। रामकृष्ण मिशनचे अनुयायी दिल्लीमधून अयोध्येमध्ये दाखल। तब्बल 40 दिवसांचा पायी प्रवास करून अयोध्येमध्ये दाखल। इस्कॉनचा नंदीरथ दिल्लीपासून 10 दिवसांची पदयात्रा करत अयोध्येमध्ये पोहोचला। 10 जानेवारीपासून इस्कॉनचे तरुण संन्यासी कार्यकर्ते अयोध्येला मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी पायी चालत निघाले होते। इंदोरच्या पलासिया चौकामध्ये राम मंदिराची प्रतिकृती। आकर्षक विद्युत रोषणाईनं इंदोर सजलं। लंडनमधील भारतीय नागरिकांकडून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी कार रॅलीचं आयोजन। जोरदार घोषणाबाजी करत कार रॅली काढण्यात आली। इंग्लंडमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी भारतीयांकडून लाडू बनवण्यात आले। सोहळ्याच्या दिवशी भाविकांना लाडू प्रसाद वाटण्यात येणार। राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती चंदीगड सजलं। ठिकठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई। चंद्रपूरमध्ये पणत्यांच्या साथीनं राम नाम साकारण्यात आलं। 35,000हून अधिक पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या। मुंबईच्या सीलिंग परिसरामध्ये 22 जानेवारीच्या निमित्तानं आकर्षक विद्युत रोषणाई। याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। कल्याण पूर्वमधील चक्की नाका परिसरामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेमधून अयोध्येमधल्या श्री राम मंदिराची प्रतिकृती साकारली। सोहळ्याला शेकडो रामभक्तांची उपस्थिती। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्यामध्ये पोलिसांकडून रूट मार्चचं आयोजन। रूट मार्चमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं लातूरमध्ये कुरेशी समाजाकडून 22 तारखेला मटणाची दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय। अयोध्येमध्ये मराठवाड्यातून 3 रेल्वे गाड्या। 14 फेब्रुवारीला नांदेड ते अयोध्या विशेष रेल्वे धावणार। राज्य सरकारनं 22 जानेवारीला जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र आणि गुजरातमधल्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। दिल्लीच्या JNUमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जाणार। विद्यार्थ्यांकडून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील साबरमती मैदान येथे कार्यक्रमाचं आयोजन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गायलं राम जन्मभूमी आंदोलनामधील गीत। नागपूरमधील कार्यक्रमामध्ये फडणवीसांचं गायन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार नसल्याचे संकेत। सोहळ्यासाठी फक्त मी, फडणवीस आणि अजित पवार न जाता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि भक्तांना एकत्र घेऊन जाणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचा आजचा शिवनेरी दौरा रद्द। हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्यानं दौरा रद्द, सूत्रांची माहिती। ठाण्यातील मासुंदा तलावामध्ये महाआरतीचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक महाआरती।
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूच्या रामेश्वरममध्ये रामनाथ स्वामींचं घेतलं दर्शन, पूजा अर्चा करत तिथल्या समुद्रामध्ये केलं पवित्र स्नान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही तमिळनाडूच्या मंदिरामध्ये प्रार्थना करणार, धनुषकोडी जवळच्या अरिचल मुनई येथे जाणार. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडीची चौकशी. झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी बेकायदा पद्धतीनं गुंडांना देण्यात आल्याचा सोरेन यांच्यावरती आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर. अजित पवारांकडून सकाळपासून शहरामध्ये विविध विकास कामांची पाहणी. मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. आज बीडमधला मुक्काम संपवून जरांगे मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. जरांगेंचा आजचा मुक्काम नगरच्या बाराबाभळीमध्ये. नगरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. जरांगेंची पदयात्रा नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू. सार्वजनिक ठिकाणी सभा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास, एकापेक्षा 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यासही मनाई. मराठा समाजानं सरकारला 7 महिने वेळ दिला. 26 तारखेच्या आत सरकारनं तोडगा काढावा, मनोज जरांगेंचं वक्तव्य. बीडमधील मातोरीमध्ये मनोज जरांगेंसोबत आमदार बच्चू कडू यांनी केलं जेवण. आज बच्चू कडू मनोज जरांगेंसोबत यात्रेमध्ये सहभागी होण्याची शक्यता. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस बूथ बांधणीला महत्त्व देत सर्वच निवडणुकांना निर्धारानं पुढे जाणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती. आज मुंबई मॅरेथॉनचं आयोजन. मुंबई मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईमधील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद. पहाटेपासून मुंबई मॅरेथॉनमधल्या वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात. मॅरेथॉनमध्ये 59,000हून अधिक नागरिकांचा सहभाग. मुंबई मॅरेथॉनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. छगन भुजबळ आणि गिरीश महाजनही उपस्थित. पुण्यामध्ये आज भाजपच्या वतीनं नमो वॉकेथॉनचं आयोजन. चंद्रकांत पाटील आणि अमृता फडणवीस उपस्थित. फर्ग्युसन कॉलेजपासून वॉकेथॉनला सुरुवात. मुंबईमध्ये 20 ते 28 जानेवारीच्या दरम्यान मुंबई फेस्टिव्हलचं आयोजन. महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल. आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावरती तर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. पुढचे 5 ते 7 दिवस राज्यामध्ये थंडी कायम राहणार. उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणामध्ये तापमानामध्ये घट होण्याची शक्यता. भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. काही काळ पडलेला पाऊस पिकांसाठी लाभदायक. अचानक आलेल्या अवकाळीमुळे वातावरणात गारवा. चंद्रपूरच्या ताडोबा जंगलामध्ये 8 गिधाडांना मुक्त करण्यात येणार. गिधाड पक्ष्यांच्या संवर्धनासाठी गिधाड ताडोबामध्ये सोडणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार. नंदुरबारच्या आदित्य विजय ब्राह्मणे याला मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर. जीवाची पर्वा न करता धरणाच्या पाण्यामध्ये उडी घेत मामाच्या मुलांचे प्राण वाचवले. मात्र या दरम्यान बुडून मृत्यू झाला. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी. कर्तव्य पथावरती परेडची तालीम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.